टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी जे आहे ते पोलीस प्रशासन वेगवेगळे प्रयोग राबवताना आपण पाहतोय। बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सुद्धा बीड जिल्ह्यात एक प्रयोग राबवला। तो म्हणजे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या नेम प्लेटवरील आडनाव जे आहे ते काढून टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यामुळे जे ते पोलीस अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची जात कळू नये हा एक उद्देश असला तरी नांदेडमध्ये सुद्धा एक असाच वेगळा प्रयोग जे आहे ते नांदेड पोलीस राबवताना आपल्याला पाहायला मिळते। आणि नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी एक प्रयोग राबवला। तो म्हणजे गुन्हेगारांना दत्तक योजना तुम्ही राबवत आहे, नेमकी योजना कशी असते? माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांच्या आदेशाप्रमाणे आणि मार्गदर्शनाखाली हे सराईत आरोपी जे आहेत, ज्यांनी वारंवार गुन्हे केलेले आहेत, त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत, यांच्यासाठी सुधारण्याची एक संधी आणि कडक कारवाईची एक संधी, अशा दोन्ही पद्धतीने ही योजना आहे। प्रत्येक आम्ही सराईत जे आरोपी आहे यांची लिस्ट बनवली। जास्तीत जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना आम्ही डीबीचे जे कर्मचारी आहेत त्यांना प्रत्येकांना 5-5 असे आरोपी वाटून दिले। याच्यामध्ये अशा पुढे सर्व जे प्रत्येक 5-5 वाटून दिलेले आहेत, या प्रत्येक 5 आरोपीला एक आमचा डीबीचा कर्मचारी जाऊन रोज तो घरी आहे का नाही आणि काय करतो याच्यावर वाच ठेवतो। त्याच पद्धतीने तो सोशल मीडिया अकाउंट कोणतं वापरतो, कसं वापरतो, त्याचे मित्र कोण आहे, कॉमेंट्स काय येतात, या बाबतीमध्ये बारकाईने त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठवड्यातून 1 दिवस त्यांना पोलीस स्टेशनला आणलं जातं। पोलीस स्टेशनला आणून त्यांना समुपदेशन केलं जातं। नवीन कायद्याच्या संदर्भात त्यांना माहिती दिली जाते की कायदे कसे कडक झालेले आहेत। जर समुपदेशनाने आणि जर तो ऐकत असेल तर त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, तो समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा आणि त्याने गुन्हेगारी वृत्ती सोडावी, यासाठी त्याचं मानसिक समुपदेशन केलं जातं। आणि जर एखादा आरोपी वारंवार गुन्हे करत असेल आणि त्याच्यावर समुपदेशनाचा पण फायदा होत नसेल किंवा तो दत्तक योजनेचा पण त्याला काही फायदा होत नसेल, तर अशा आरोपीवर 55-56 प्रमाणे हद्दपारीचे प्रस्ताव तसेच MPDA करून आम्ही त्यांच्यावर कडक कारवाई करत आहोत। या दत्तक योजनेमध्ये एकतर सगळ्या प्रत्येक आरोपीवर बारकाईने नजर ठेवून त्यांना समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे आणि जर तो सुधरत नसेल तर कायद्यातली कडकच्या कडक कारवाई करून त्याला सुधारवणे, या 2 उद्देशाने ही योजना माननीय SP साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू करण्यात आलेली आहे। सर, नांदेड ग्रामीणमध्ये असे सराईत आरोपी किती आहेत? आपण बघतो पोलीस यंत्रणेवर एवढा सगळा ताण असताना हे सगळं कसं ॲडजस्ट करायचं? नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्द मोठी आहे आणि या हद्दीमध्ये सराईत आणि मोठ्या प्रमाणात गुन्हे करणारे आरोपी पण तेवढेच आहेत। तर आम्ही असे निवडक ज्यांच्यावर 10+ गुन्हे दाखल आहेत अशा आरोपींची यादी बनवली। जवळपास आमच्याकडे अशा 58 सराईत आरोपी आहेत की जे वारंवार गुन्हे करतात आणि याच्यामध्ये ह्या प्रत्येक आरोपीवर आम्ही बारकाईने वाच ठेवून आहोत आणि वेळेतला वेळ काढून यांच्यावर वाच ठेवला, नाही वाच ठेवला तर यांच्याकडून अजून गुन्हे होतात आणि यांना एक प्रकारे संधी मिळते। त्याच्यामुळे यांना संधी मिळू नये, यांना पण समजलं पाहिजे, यांच्या मित्रांनाही समजलं पाहिजे आपल्यावर बारीक वाच आहे आणि त्यांना पोलीस स्टेशनला दर आठवड्याला आणल्यामुळं, यांच्यामध्ये पोलिसांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये फार मोठ्या प्रमाणात कमी आलेला आहे, हे आम्हाला दिसून येत आहे। किती दिवसापासून हा सगळा उपक्रम राबवत आहे? काही परिवर्तन दिसतं का आरोपीमध्ये? आम्ही आता ही योजना सुरू करून जवळपास 15-20 दिवस झालेले आहे। आम्हाला बऱ्याच आरोपीकडून पण आल्यानंतर आता असे अनुभव यायला लागले की त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये आणि त्यांचे जे मित्र होते किंवा बसण्या उठण्याचे ठिकाणं होते, पोलीस चेकिंगमुळे ते बंद झालेले आहेत। त्या विशिष्ट वेळी पोलीस आपल्याला घरी येऊन चेक करतात याची जाणीव असल्यामुळे ते इतरत्र भटकणे किंवा रात्री भटकणे कमी झालेले आहे। बऱ्याच आरोपीच्या, सराईत आरोपीच्या घरच्या लोकांनी पण पोलिसांबद्दल एक भावना व्यक्त केली की आमचा मुलगा किंवा पती हा पहिल्यापेक्षा सुधारला किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर आहे आणि आमचंही जे क्राईमचं रेकॉर्ड आहे याच्याप्रमाणे आमचं जे रेकॉर्ड होतं ह्या योजना सुरू केल्यापासून जो रेकॉर्ड आहे डाऊन झालेला आहे पोलीस स्टेशनचा आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे। निश्चित आपण बघतो हे होते नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी जे एक नवा उपक्रम, नवा एक अभियान राबवलं आहे, ते म्हणजे आरोपींना दत्तक घेणं, त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवणं आणि त्या आरोपींकडून वारंवार गुन्हे होणार नाहीत याची दक्षता घेणं। आता या पोलिसांच्या योजनेला, अभियानाला किती यश मिळतं, किती गुन्हेगारी कमी होतं हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।